सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तात्पुरत्या मानधनावर नियुक्त असलेल्या आणि नियुक्तीचा कार्यकाळ संपलेल्या 3 महिला शिक्षकांची प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती केली आहे। तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले। प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघाने तीव्र निषेध केला। या अन्यायकारक गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मनपायुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आलं। या शिक्षिका सध्या कोणत्याही शासकीय अथवा कंत्राटी सेवेत नसून त्यांच्या मानधनावरील नियुक्तीचा कार्यकाळ 30 एप्रिल 2024 रोजी संपुष्टात आला। प्रगणक नियुक्तीसाठी संबंधित व्यक्ती शासकीय कर्मचारी असणे आवश्यक असताना नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आली। स्वतःची प्रशासकीय चूक लपवण्यासाठी सामान्य कुटुंबातील महिलांवर गुन्हे दाखल करणे ही दडपशाही असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला। यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून निवेदन देतेवेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संजय पवार, अध्यक्ष व्ही.के. गवळे, कार्यवाह दिलीप पाटील, विकास सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। माननीय आयुक्त साहेब धुळे महानगरपालिका धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि निवेदनाचा विषय होता की आज काल आमच्या काही भगिनींवर गुन्हे दाखल केले गेले आणि त्याचं कारण असं होतं की जनगणना कामात त्यांनी नाही म्हटलं, पण नकार न देता त्या भगिनींची सेवा 30 एप्रिलला समाप्त झालेली होती। त्यांनी त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र वगैरे व्यवहार केलेला होता आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा कुठलीही दखल न घेता त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आणि हे गुन्हे मागे घ्यावे म्हणून एक विनंतीसाठी माननीय आयुक्त साहेबांना आणि त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि सकारात्मक चर्चा करून त्यांनी आमच्या निवेदनाला एक पॉझिटिव्हली घेतलं की या भगिनींवरचे जे गुन्हे आहेत ते आम्ही मागे घेऊ, तसं पत्रव्यवहार करू आणि आम्हाला त्यांनी या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेऊ असं आश्वासित केलं आणि आम्ही ऋणी आहोत। धन्यवाद।